मेघराज द सेरेंडिपिटी. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 1. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. लॅपटॉप उघडला गेला. आजच्या मीटिंग्सची उजळणी. कामाचा व्यस्त दिवस. आजच्या तयारीवर उद्याचा अतिमहत्वाचा दिवस. त्याचे भवितव्य. उसासा घेतच इव्हेंट मॅनेजमेंट टीमने पाठवलेल्या डिटेल्सवर नजर फिरवणे. सुप्रीम ग्रुपचा शतक महोत्सव काही छोटी गोष्ट नाही ना. 100 वर्षांपूर्वी पेरलेलं सुप्रीम नावाचं चिमुकलं बी आज डेरेदार वृक्ष जगभरात पसरलेला आहे. उद्या 26 जानेवारी 2026ला 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याचाच हा सोहळा. काय पण योगायोग. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेला हा लघु उद्योग त्यावेळी का बरं 26 जानेवारी ही तारीख ठरवली गेली? प्रकाश सरांना त्यांच्या आजोबांनी सांगितलेल्या कथेनुसार तर रामनाथ सन्याल सरांचा जन्मदिवस होता. तर सर्व मित्रपरिवाराने मिळून ठरवले त्याच दिवशी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचे बीज रोवले जावे आणि बरोबर 24 वर्षांनी तोच दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित व्हावा. तर असा हा सुंदर उद्याचा योगायोग. शतक महोत्सवाची सुरुवात लक्षणीयच व्हायला हवी ना. गेले 3 महिने सर्व प्लॅनिंग सुरू आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उद्या सुट्टी असतानाही सुप्रीम ग्रुपची सर्व ऑफिसेस आणि फॅक्टरीजमध्ये कर्मचारी वर्गाला खास आमंत्रण आहे. सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद. हो, हा माझाच हट्ट. सांगता क्षणी राजीवनी धुडकावून लावलेला. व्हॉट पूजा? इट्स जस्ट 100 years. पूजा क्यों करना है? कुछ और सेलिब्रेशन कीजिए. मेहराजींचं सजेशन. जराही ऐकायला तयार नव्हते. पण बोर्ड मीटिंगमध्ये माझा प्रस्ताव मान्य झाला. बिचारे मेहराजी रागावलेली माझ्यावर, कारण मी सरळ बोर्ड मीटिंगमध्येच मुद्दा मांडला. पण काय हरकत आहे? 100 वर्षांपूर्वीही या उद्योगाची सुरुवात छोट्याशा पूजेनेच झाली असेल ना. तीच परंपरा आजही जपण्याचा प्रयत्न. उद्या सकाळी 10 वाजता भारतातील सर्व ऑफिसेस आणि फॅक्टरीजमध्ये एकाच वेळी पूजा आरंभण्यात आली आहे. आणि हेच नाही तर परदेशातील ऑफिसेसमध्येही त्या देशातील वेळेला ॲडजस्ट करून पूजा होणार आहे. त्यानंतर भेटवस्तूंचे वाटप, जेवण, दुपारी प्रेस कॉन्फरन्स आणि संध्याकाळी ग्रँड हयातची पार्टी. मला सुचवताना सहज वाटले होते, पण ही सगळी अरेंजमेंट मॅनेज करणं खरंच चॅलेंजिंग आहे. असो, खूप मोठी आणि उत्साही टीम माझ्या हाताशी आहे. आज रविवार असूनही सर्वजण सुप्रीम हाऊसमध्ये आहेत. उद्याच्या इव्हेंटला यशस्वी करणे हेच एकमेव ध्येय आहे. त्या सर्वांचंही बहुतेक हेच मानणं. सुप्रीमसाठी काहीही आणि सुप्रीम पुढे दुसरं काहीच नाही. ओ गॉड, शी इज बिझी होल डे. एअरपोर्ट लाऊंजमध्ये बसून गीताने त्याला पाठवलेल्या तिच्या शेड्यूलवर नजर फिरवत होता. मेघा, मुझसे झूठ बोला. बस 1-2 मीटिंग्स. 3 महीने से ये सब चल रहा है, जस्ट लाइक बिग प्रोजेक्ट. शी इज सो मच एक्साइटेड. सुप्रीम शतक महोत्सव की शुरुआत उन्हें यादगार बनानी है और उसके साथ रिपब्लिक डे भी. मैंने तो हमेशा की जैसे हर फैक्ट्री में फ्लैग होस्टिंग प्लान किया था, बट मैडम को पूजा भी करनी है. कीजिए, जो भी आपका मन है कीजिए. आपकी खुशी के आगे कुछ भी नहीं. और ठीक है, हम भी पूजा कर लेंगे. 2 घंटे आपके पास बैठने का मौका तो मिलेगा. मेघा, आप पूजा कीजिए. हम आपको देखेंगे जी भर के. फिर मत बोलिए, अहो असं बरं दिसतं का. स्वतःशीच हसला. उद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये द्यायच्या स्पीचचे महत्वाचे मुद्दे डोळ्याखालून घालत होता. कल पूरा सुप्रीम परिवार मुंबई में होगा. त्योहार जैसा ही लग रहा है. फिर से एक बार हम सब साथ साथ. जी मम्मी जी. हो, मी केला ब्रेकफास्ट. हो, लंच पण करते. नाही, तुम्ही नका पाठवू. आम्ही इथेच अरेंज करू. तुम्ही सगळे वेळेवर जेवून घ्या. मी 5 पर्यंत येते. तिचा आणि मम्मीजींचा ठरलेला कॉल.
सकाळपासून काय काय केलं याचा इतिवृत्तांत एकमेकींना सांगणे शास्त्र असतं ते. देवा, आज तर मला ऑफिसला जाऊच नको म्हणत होत्या. सब कुछ तुम्हें ही क्यों करना है, थोडा आराम करो. सेम राजीवजींसारखी काळजी करतात. कार सुप्रीम हाऊसच्या लॉबीजवळ थांबली. गीता समोरच उभी. नको म्हणत असतानाही तिची लॅपटॉप बॅग गीताने घेतली. चालतच आजच्या पूर्ण कामाच्या अपडेट आणि मेघाचे सजलेल्या लॉबीला न्याहाळणे. केबिनच्या आत जाताना एक नजर त्या सोनेरी अक्षरांवर, ग्लोबल हेड फायनान्स अँड स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट. राजीव, तुमचा हट्ट की मेघा तुम्ही या केबिनमध्ये बसणार मी मान्य केला 4 वर्षांपूर्वी. पण एकाच मजल्यावर असूनही आपण पुन्हा दूरच आहोत. मजल्याच्या दुसऱ्या कोपऱ्यापाशी असलेल्या त्याच्या केबिनकडे सहजच नजर गेली. आता ही आपली भेट या कॉरिडॉर्स नाहीतर लिफ्टमध्येच होते, हो ना, पूर्वीसारखी. मॅम विल अरेंज एव्हरीथिंग अँड 5 मिनिटं आधी बोलवायला येते. गीता तिची लॅपटॉप बॅग टेबलवर ठेवतच बाहेर निघून गेली. मेघा त्या भव्य खिडकीपाशी उभी, अथांग पसरलेल्या समुद्रावर नजर आणि कोपऱ्यातील त्या पिटुकल्या 2 चेअर्स नी टेबल, सुप्रीम सी साइड कॅफे. राजीव, सुप्रीम बद्दलची अनेक स्वप्न तर या कॅफेतच रचली गेली आहेत आणि साक्ष या सागराची. एकेकाळची तुमची केबिन आज माझी आहे. आपली दोघांची. डॅड विल कम टू द मुंबई एअरपोर्ट, तुला घ्यायला येते मी. जियाचा नुकताच झालेला कॉल. डॅड अजूनही लंडन एअरपोर्टवरच. नो स्वीटू, मनोज भाई आ रहे हैं. माय फ्लाइट इज डिलेड, देर हो जाएगी. आयू आली का? डॅडची काळजी. येस डॅड, आय एम हिअर. स्पीकर फोनवरून आर्याचंही ओरडणं. हे आयू, हाऊ आर यू? कार आलेली ना वेळेवर? राजीवने अंदाज घेतच विचारलं. येस डॅड, अजित अंकलनी कार पाठवली होती, मी कारनेच आले. डोळे हलकेसे मिटत शुद्ध खोटं बोलणारी आर्या. पुण्यापासून कारने आली तू आयू? राजीवने पुन्हा एकदा रोखून विचारलं. हा डॅड. त्या होकारात अजिबात दम नव्हता. आपण केलेली उचापती डॅडला कळली आहे याची पूर्ण कल्पना, पण तो ओरडणार नाही हा विश्वास. मी बोलणार, डॅडा. त्याचा मध्येच आवाज. तू गप रे, रोज तर तासनतास बोलतो, मला बोलू दे, माझी सुट्टी आहे ना, फक्त 2 दिवस. आर्याचंही तेवढ्याच मोठ्याने ओरडणं. यू ऑल्सो कॉल हिम एव्हरी डे, आय नो दॅट. ते आधी माझे डॅड आहेत टिंगू. लंबुदी, आय एम हिज फेवरेट. जा रे जा, आला मोठा फेवरेट. डॅडा, आयुधीने मारलं. डॅडा, त्याने केस ओढले. तू लास्ट टाइम मला चिमटा काढला होता, मग तू माझ्या हातातला मोबाईल का घेतला? लंडन एअरपोर्टवर बसून मोबाईल कानापासून 2 इंच दूर धरूनही हे भांडण स्पष्ट ऐकू येत होतं. डॅड, मी नंतर बोलते, तू टेन्शन नको घेऊ, मी आहे, मी बघते दोघांकडे. जियाने समजावून सांगत फोन ठेवला आणि तिकडे त्याच्या गालावरही हलकसं हसू. येस जिया, आय एम शुअर तू दोघांना छान मॅनेज करशील. गॉड, अब 2 दिन इन दोनों के झगड़े सुनो. आई गेस दैट्स वाई मेघा ऑफिस में गेली. घर पर तो हमेशा हंगामा, पर मॉम डैड आई बाबा खुश होंगे. सारे बच्चे आज घर में. आयु का ही टेंशन था. शी डजंट लिसन. स्पेशल कार भेजी थी पिकअप के लिए. मैडम रॉयल एनफील्ड पे आई है घर तक. किसी को भी इन्फॉर्म नहीं किया और उसे लगा कि मुझे पता नहीं चलेगा. ये सब उस पूरब की वजह से हो रहा है. खुद को बाइकर समझता है और मेरी आयु को भी बिगाड़ दिया. जिस दिन से मिला है बस परेशान कर रहा है. ओहो, मला तुमची भांडणं ऐकायची नाहीत, काम आहे मला. तिने सहज म्हणून घरी केलेला कॉल आणि दोघांच्याही ओरडण्याचा आवाज. तिने कॉल कट केला. आर्या घरी आली की भांडणे सुरू होतात. भांडायलाही दी लागते.
आणि मस्ती करायलाही. ती इथे नसली की आयुधी कधी येणार म्हणून इवलसं तोंड करून बसतो. पण ती आली की तिच्या खोड्या काढण्यात काय आनंद मिळतो देवालाच माहीत. माझी राणू तर कालच घरी आली आणि हे माकड आर्या बाईक राईड करून आला आहे. 5ला पुणे सोडलं. सेम राजीवजींसारखी हट्टी. माझं तर अजिबात ऐकत नाही. नको म्हणाले होते तिला, तरीही कार पोहोचायच्या आधीच मॅडम बाईक घेऊन निघाल्या. ऍक्च्युली पूरबला धोपटलं पाहिजे. कशाला तिला बाईक घेऊन दिली? मी नको म्हटलेलं तर दोघांनी गुपचूप पुण्याला जाऊन घेतली आणि पूरब मला ज्ञान देतो, अरे वो मेरे जैसी बायकर बनेगी. लागून सुट्टी आली की दोघे बाईकवरून भटकत असतात आणि इकडे राजीव तुमचा राग खदखदत असतो. गीताने दारावर टकटक केले. कॉन्फरन्स रूम रेडी आहे हे सांगितलं. भारतातील 35 फॅक्टरीजचे हेड्स, सर्व ब्रँच ऑफिसेसचे चीफ, रिजनल हेड्स, भारताबाहेरच्या ऑफिसेसचे प्रमुख, सिक्युरिटी चीफ, इव्हेंट मॅनेजमेंट टीम लीडर्स, PR डिपार्टमेंटचे हेड सर्व आपापल्या वेळा ॲडजस्ट करून या शेवटच्या अतिमहत्वाच्या मीटिंगसाठी हजर होते. कॉन्फरन्सच्या भव्य स्क्रीनवर 51 जणांचे लॉग इन आणि सुप्रीम हाऊसमधील सर्वात मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये सजलेली 30-40 उच्च पदस्थ व्यक्ती. तिने पाऊल टाकताच मिनिटाभरापूर्वीचा एकमेकांशी बोलण्याचा आवाज क्षणात बंद. शी इज हिअर, मेघा मॅम इज हिअर, ओ मिसेस मेहरा. सर्वांवर फिरवलेल्या एका नजरेत तिला न बोललेले हे शब्द ऐकू गेले. तिच्या नजरेतील दरारा आजही कायम आहे ही जाणीव. तिच्या ठरलेल्या खुर्चीवर बसत सर्वांकडे पाहून एक स्मितहास्य. थँक्स एव्हरीवन फॉर गॅदरिंग हिअर. ॲज यू ऑल नो, टुमॉरो इज अ बिग डे इन द हिस्ट्री ऑफ सुप्रीम अँड वी वॉन्ट टू मेक इट सक्सेसफुल. सुप्रीम शतक महोत्सव. लेट स्टार्ट द मीटिंग ॲज पर अजेंडा. नजर समोर बसलेल्या श्वेताकडे. मीटिंग सुरू करण्याचा इशारा. प्रत्येक फॅक्टरी हेड्स करून कन्फर्मेशन उद्याच्या कार्यक्रमाची चोख तयारी आहे की नाही. काही फॅक्टरीजमध्ये प्रोडक्शन थांबवता येणार नाही, पण सर्व वर्कर्सना पूजा प्रसादमध्ये भाग घेता यावा म्हणून काय सोय केली आहे याच्या डिटेल्स. सर्व फॅक्टरीज आणि ऑफिसेसमध्ये हा सोहळा कव्हर करण्यासाठी त्या राज्यांच्या न्यूज चॅनलचे रिपोर्टर्स असणारच. सर्व ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था. शतक महोत्सवानिमित्त वाटप होणाऱ्या सर्व भेटवस्तू सर्व ठिकाणी पोहोचल्या का? 100 वर्षांच्या स्वागतानिमित्त हरेक कर्मचाऱ्याला दिला गेलेला मॉनिटरी बोनस त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झाला की नाही? उद्या दुपारची भव्य प्रेस कॉन्फरन्स. सर्व मीडिया हाऊसच्या चीफना दिलेलं निमंत्रण. प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणत्या मुद्द्यांवर संभाषण होणार यावर चर्चा. मेघा मॅम, वी शुड वेट द टिल नाईट. वी माइट गेट द बिग न्यूज. श्वेताचं सहजच सांगणं. सर्वच उपस्थितांची डोकी हलकेच होकारात हल्ली. सर्वांच्या चेहऱ्यावर एक उत्सुकता अन अभिमान जाणवला. त्यांच्या प्रिय MD CEO साठी, राजीव मेहरा. येस, वी विल फायनलाइज दॅट पॉइंट टुनाईट. मेघानेही शांतपणे सांगितलं. या क्षणी जास्त चर्चा नको होती, जोपर्यंत पुरस्कार घोषित होत नाही. संध्याकाळच्या ग्रँड हयातमध्ये होणाऱ्या भव्य सोहळ्याची तयारी. व्यापार, उद्योग, राजकारण सर्वच क्षेत्रातल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना आमंत्रण. ग्रँड हयातमधील ग्रँड सेलिब्रेशन. 2-2.5 तास चाललेली मीटिंग. सर्वांकडून उद्याच्या सोहळ्याच्या निर्विघ्न संपन्नतेसाठी चोख तयारीचा ग्रीन सिग्नल मिळवूनच परतली. मॅम, राजीव सर ने कहा है आपको घर छोड़ने के लिए. धीरज भाईंनी बिचकतच सांगितलं. मॅम ऐकणार नाही ही खात्री. नहीं धीरज भाई, एअरपोर्ट. मैं उन्हें रिसीव करने जा रही हूँ. मोबाईलमधील नजर न हटवतच तिचं ठामपणे सांगणं आणि त्यांनी गाडी एअरपोर्टच्या दिशेने वळवली. सर्व कामे, व्यवस्था चोख झाली आहे याची खात्री करून ती 7 वाजता सुप्रीम हाऊस बाहेर पडली. एकवार इमारतीला वळून पाहिलं. तिरंगी रंगाच्या प्रकाश झोतात न्हालेली भव्य इमारत. सुप्रीमच्या सर्वच ऑफिसेसच्या लाइटिंग सजावटीची चित्रे तिच्या मोबाईलवर अवतरत होती.
सुप्रीमची हरेक इमारत तिरंगी प्रकाशात नटलेली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नुकतेच राष्ट्रपतींचा संदेश प्रकाशित होत होता. ऐकताना मन मात्र त्या पुढील घोषणेशी रेंगाळत होते. राजीव, तुमचे नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी नामांकित झाले आहे. ज्या दिवशी कळले तेव्हा संपूर्ण सुप्रीममध्ये जल्लोष होता. फक्त एक केबिन सोडून, खुद्द सीईओंची केबिन. ओह, ओके, हा एवढाच साधारण प्रतिसाद होता. आज सकाळीही तेच. मी किती उत्सुक आहे आणि तुम्हाला फारसं काही वाटतच नाही. जब अनाउन्स होगा तब देखेंगे. असे कसे हो तुम्ही, जे आहे त्यात समाधानी. सुप्रीमसाठी वाटेल ते करण्याची तयारी, पण स्वतःला पुरस्कार मिळू शकतो यात काहीच विशेष वाटत नाही का? ती अवॉर्ड्सची कॅबिनेट खालच्या स्टडीत आणण्यासाठीही केवढे मोठे भांडण झाले होते, आठवतंय ना? पण राजीव, मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि आजच्या या पुरस्कारासाठी तर पूर्ण सुप्रीम ग्रुपच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. 1 hour टू मीट माय जान. हातातील घड्याळात पाहतच हलकसा हसला. हाँ, बिकॉज आई नो मेघा एयरपोर्ट पर मिलेंगे. वो भी कहा मेरा कुछ सुनती है. घर जाकर आराम कीजिए. आज पूरा दिन थक गई है. कल का दिन भी बिजी है. फिर भी एयरपोर्ट रिसीव करने आना जैसे रिचुअल हो गया है. शायद बच्चों से पहले मुझसे मिलना चाहती है. एक बार घर पहुंचे तो हमें देर रात तक टाइम नहीं मिलने वाला. शी नोज दैट. ये एयरपोर्ट से घर का सफर बस हम दोनों का खास. एअरपोर्टच्या प्रायव्हेट लाऊंजमध्ये बसून समोर न्यूजवर डोळे रोखलेली ती. श्वास तर कधीचा अडकलेला. तेवढ्यात फोन खणखणू लागला. गीताचा होता. मॅम, इट्स कन्फर्म. गीता एवढंच म्हणाली आणि समोरच्या न्यूजमधील त्याचा करारी फोटो पाहून आनंदाश्रू गालावर ओघळले. 2026 सालचा ट्रेड आणि इंडस्ट्री या विभागातील पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी सुप्रीम ग्रुपचे MD आणि CEO श्री राजीव मेहरा. जवळ ठेवलेले दोनही फोन खणखणू लागले. त्याच्या अनुपस्थितीत आता तिलाच शुभेच्छा मिळणार होत्या. ती बोलत होती सर्वांशी, पण मनात रेंगाळत होता फक्त तो. राजीव, पहा, तुमची 25 वर्षांची मेहनत. आज भारतातील सर्वोच्च पुरस्काराचे तुम्ही मानकरी. त्यातील 10.5 वर्षे तर मी सोबत होते, पण त्या आधीची 10 वर्षे मी नकळत तुम्हाला मनात साठवून ठेवले होते. मॅम, कॅन आय गेट युअर ऑटोग्राफ? समोर आलेल्या 25 वर्षांच्या तरुणीकडे तिने चमकून पाहिलं. तिचा युनिफॉर्म पाहून जाणवलं ती लाऊंजच्या रिसेप्शन डेस्कवर होती. तिच्या हातातील पुस्तकाकडे पाहून मंद हसू ओठांवर आलं. आय एम नॉट द ऑथर डिअर. हलकसं हसतच मेघाने सांगितलं. आय नो मॅम, बट इट्स युअर स्टोरी अँड आय एम ग्रेट फॅन ऑफ युअर्स अँड राजीव सर टू. आर यू वेटिंग फॉर हिम? इज ही कमिंग हिअर? कॅन आय गेट हिज ऑटोग्राफ टू? तिचे एका दमातच सर्व काही विचारणं, केविलवाडी नजर. याआधीही अशा अनेक जणांना स्वाक्षऱ्या दिल्या होत्या, तिनेही आणि त्यानेही. नॉट टुडे, बट आई कैन गेट हिज सिग्नेचर फॉर यू. ये किताब आप नेक्स्ट वीक सुप्रीम हाउस से कलेक्ट कीजिए. दिस इज माय कार्ड. जस्ट मैसेज मी वेन एवर यू विल विजिट. मेघाने पर्समधून काढून दिलेलं कॉर्पोरेट कार्ड. ती मुलगी अचंबित होऊन फक्त पाहत होती कार्डकडे. सुप्रीम फाउंडेशनच्या चेअरवुमनचे कॉर्पोरेट कार्ड. शुअर मॅम, आय विल विजिट. काहीसे आनंदात ती रिसेप्शनला परतली आणि मेघाच्या हातात पुस्तक देऊन गेली. पाने चाळताना गेल्या 10 वर्षांची उजळणी. राजीव, अनुभवला आहे हा विलक्षण प्रवास. तुमचा हट्ट, हा प्रवास सर्वांनी जाणून घ्यावा. मी नको म्हणत होते, तरीही तुम्ही प्रणिता मॅमना रिक्वेस्ट केली आणि कॉर्पोरेट बुक्स लिहिणाऱ्या त्यांनीही आपली गेल्या 10 वर्षांची जीवन कहाणी खूप सुंदररित्या शब्दबद्ध केली. प्रणिता मॅमचेही तेच म्हणणे. इट्स अ ब्युटिफुल लाईफ स्टोरी. एव्हरीवन शुड बिलीव्ह इन सेकंड चान्स. राजीव आणि मेघाची प्रेरणादायी कहाणी. राजीव, खरं सांगू का, मी अजूनही आपलं पुस्तक पूर्ण वाचलेलं नाही. मधले काही चॅप्टर्स वाचलेत.
म्हणजे तशा तर इन्स्पायरिंग प्रेम कहाण्या आवडतात मला, पण स्वतःशीच गोष्ट काय वाचायची, कारण प्रणिताजींना स्टोरी सांगणारी तर मीच होते. गेल्या वर्षी प्रकाशित झालं हे पुस्तक, आपल्या 10व्या ॲनिव्हर्सरीला. आज 6 महिने झाले. अजूनही बेस्ट सेलर बुक्सच्या यादीत नाव झळकत आहे. माहीत नाही कसं काय, पण तरुण वर्गातही लोकप्रिय झालं आहे. राजीव, आणि तुम्ही पुस्तकाला दिलेलं साजेसं नाव, मेघराज, द सेरेंडिपिटी.